नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. पिंपरखेड तालुका शिरूर. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात कुमार रोहन विलास बोंबे, कुमारी शिवन्या शैलेश बोंबे व जांबूत येथील श्रीमती भागुबाई जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी घटनेची तातडीने दखल घेत घटनास्थळी भेट देऊन मृताच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेतर्फे आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार या तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदत किल्ले शिवनेरी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे व युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते पीडित कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मृताच्या कुटुंबियांशी संवाद साधत ही घटना अत्यंत दुःखद व दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली. शासन व शिवसेना पीडित कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाला ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. याप्रसंगी युवासेना कार्यकारिणी सदस्य व पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील, निरगुडसर गावचे सरपंच रवींद्र वळसे पाटील, युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष वैभव पोखरकर, युवासेना तालुका प्रमुख विकास राऊत, श्रीकांत लोखंडे, किरण ढोबळे, माजी सरपंच नरेश ढोमे, उपसरपंच विकास वरे, कैलास बोंबे, कमलेश ढोमे, सोपान गावशेते, लक्ष्मण गायकवाड, माऊली ढोमे यांच्यासह शिरूर व आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सैनिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या तत्पर निर्णयामुळे व शिवसेनेच्या या मदतीमुळे पीडित कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील नागरिकांमध्ये शिवसेना व शिंदे साहेब यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झालं आहे. आपण तिकडे गेलो तेव्हा त्यांना सांगितलं होतं ना. हो साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आलेलो आता इथं. ती जी तुम्ही जे बोलला आणि त्याच घरामध्ये उभा राहिलो आणि ती मदत पण घेऊन आलेलो आहेत. तर आमदार साहेब बोलतायत. आमदार साहेब बोला. साहेब शरद सोनवणे बोलतोय. साहेब जय महाराष्ट्र. साहेब विषय असा आहे की ह्या कुटुंबाला आपण ज्याप्रमाणे आपण बोललो होतात त्या पद्धतीची मदत आम्ही घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांच्या तुमच्या सांगण्यावरून. आणि हे कुटुंब आता भेटले ते आपल्या सर्वांचे 3 कुटुंब आहेत. एका महिन्यामध्ये 3 बळी गेलेले होते दिवाळीच्या दरम्यान. आपण स्वतः इथं आला होता, तिथं त्या कुटुंबाचं घर पाहिलं. इथं तुम्ही बसला होता मांडी घालून या अंगणामध्ये. फार संवेदनशील साहेब ते तुमचे आभार मानतात की दिलेला शब्द आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जनतेचा अतिशय सहृदय घेऊन मदत पाठवलेली आहे. त्या मदतीबद्दल ते आपले सर्वांचे या ठिकाणी ऋणी आहेत आणि ते मदत उपस्थित आहेत. ते जाधव तुमच्या समोरच हे सगळं घटना घडली, त्यामुळे आम्ही फार तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी यावर सर्व गांभीर्याने घेतले. आणि शरद सोनवणे आमदार आपले साथी या ठिकाणी सगळं जे काही बिबट्याचं भय सुरू आहे, भीती भयमुक्त वातावरण झालं पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करतोय. याबद्दल आभारी आहे साहेब. शिवन्य साहेब, शिवन्य जे वडील आहेत ते शैलेश बोंबे आपले त्या मुलीचे वडील आहेत. नमस्कार. यांची पण मुलगी होती ना. हो 7 वर्षाची. त्याची आई त्या दिवशी भेटली होती. हा बरोबर. साहेबांच्या लक्षात आहे सगळं. तुमच्याही दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी कायम आहोत. ठीक आहे, आता झालेली घटना दुर्दैवी आहे, परत येणार नाही, परंतु असे होऊ नये यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. नेहमी तुमच्या पाठीशी भागुबाई जाधव कधी काही लागलं तर तुम्ही आम्हाला कधी सांगा. आमचे आमदार शरद आहेत, बाजीराव आमचा आहे,
आणि आमचे पदाधिकारी तिथले शिवसेनेचे आहेत, बिलकुल आपल्या पाठीशी. साहेब धन्यवाद याबद्दल. फक्त आता एक विनंती आहे, काही जी आमचे युवक उभे राहिले होते आमच्यासोबत, ते जे आंदोलन झालं ना, तर ते फॉरेस्टचे गुन्हे दाखल झालेले, फक्त बस तेवढे ते मागे घ्यावा, एवढी एक विनंती आता. ते फॉरेस्टचे गुन्हे मागे आपण घेऊ, आपण त्याच्याबद्दल कारवाई गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया करू. ओके सर. साहेब हे कुटुंब आहे त्याचं कुटुंबाचे जरा हे आभार मानायचे बोलतो. एक मिनिट बोलतो. साहेब नमस्ते. खरं तर आमच्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे अगदी देवदूत होते. आमदार साहेब काय सांगाल, आज तुम्ही पिंपरखेड आणि जांबूत परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी शिवसेना पक्षाकडनं मदत देण्यासाठी आला होता. आता यावेळी तुमच्या पक्षाचे नेते असतील, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे पीडित कुटुंबियाशी, काय भावना व्यक्त करा? राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मी धन्यवाद यासाठी व्यक्त करतो. आता ह्या नगरपंचायतच्या निवडणूक चालल्या होत्या आणि मला तातडीने बोलून घेतलं अंबरनाथला आणि मला बोलले की आपण जे मदत जाहीर केली होती त्याचं काय झालं. म्हणजे साहेब निवडणूक असल्यामुळे आपण थांबलो नाही म्हटले. पहिलं बाजीरावला कॉन्टॅक्ट करा. मग बाजीराव चव्हाण येत आहेत, यांच्याशी बोलणं करून दिलं, माझा आमच्या दोघांचा संवाद करून दिला आणि नंतर जुन्नरला आले. जुन्नरला हे कुटुंब पुन्हा भेटायला आलं होतं आणि मग तिथे सुद्धा चर्चा झाली. स्वतः ही सगळी मंडळी आली होती, साहेबांना भेटले, मनसरला भेटले. साहेबांनी एवढ्या गडबडीमध्ये निवडणुकाचा सगळा गोष्टी बाजूला ठेवून ज्या कुटुंबाला आपण शब्द दिला, स्वतः साहेब ह्या घटना घडल्यानंतर त्यांनी, आपल्याला कल्पना आहे की चाकणची जी सभा आहे ती सभा करता दौऱ्यामध्ये हा विषय होता, पण त्यांना कळलं की इथं बिबट्याचे 3 मृत्युमुखी ज्या कुटुंबाला जे काही संवेदना, ज्या काही दुःख झाले त्याच्यामध्ये आपण शासन म्हणून सामील व्हायला पाहिजे. आणि स्वतः इथं आले, त्या अंतरावर हेलिकॉप्टर उतरवलं आणि चालत आले. त्यावेळेला रस्ता पण नव्हता, आपल्या सर्वांना कल्पना आहे. इथं आले, इथे मांडी घालून बसले. त्या बेचारा ताईच्या आणि या माणसाच्या खरं तोंडाला हात लावला आणि त्याने ते दुःख समजून घेतलं. त्यांनी आतमध्ये घर पाहिलंय, पण घराने त्यांना अंतर्मनाला असं वाटलं की ह्या बिचारांना राहायला घर सोडणं, एवढे बिबट्याचे हल्ले आहेत आणि ह्या अशा घरामध्ये बुडकं झालेल्या घरामध्ये. पण हे माणसं सुद्धा प्रामाणिक यांनी नंतर सांगितलं साहेबांना जुन्नरला येऊन, हे साहेब माझं घर मी तिकडे बाजूला माझ्या जागेमध्ये बांधलेलं आहे, ते पूर्णत्वाला गेलेलं आहे. आतमध्ये थोडाफार खर्च राहिलाय, त्याला मला फक्त निधी द्या, आता घराला पैसे नका देऊ. साहेबांनी त्याच्याशी बोलणं केल्यानंतर आम्हाला पुन्हा सांगितलं आणि मग त्यांनी म्हटलं मग एका कुटुंबाला मदत नका देऊ, मग 3 कुटुंबाला मदत करा. मग त्याच्यामध्ये शिवन्या बोंबे असतील, त्याच्यामध्ये भाऊबाई जाधव असतील आणि त्याच्यानंतर तिसरा आमचा रोहन बोंबे असतील. या 3ही कुटुंबाला मदत द्यायचा निर्णय साहेबांनी केला आणि तो स्वतःचा शिवसेना पक्षाचा निधी वैयक्तिक त्यांनी काल आमच्याकडे पाठवला, तो सुपूर्द केला. बाजीराव चव्हाण आमच्या पक्षाचे त्या ठिकाणी साहेबांचं काम पाहतात. आम्ही सगळी मंडळी, इथले पदाधिकारी, आंबेगाव, शिरूरचे सगळे पदाधिकारी प्रमुख ही या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांनी मिळून आज साहेबांनी आमच्याशी आपण पाहिलं की लाईव्ह त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल करून त्या कुटुंबाचा पुण्याचं सात्वन केलं आणि या कुटुंबाने सुद्धा सांगितलं की साहेब आमच्यावर जे काय फॉरेस्टने गुन्हे दाखल केले ते गुन्हे आपल्या शेतकऱ्यांचे मागे घेतले पाहिजेत. साहेबांनी ते पण सांगितलं की त्या बाबतीमध्ये आपण निर्णय करू. मी सुद्धा त्यामुळे आग्रही आहे. दुसरी गोष्ट की फॉरेस्ट खात्याने DFOने वन मंत्र्याकडे काही प्रस्ताव पाठवले आहेत त्यांच्या कुटुंबाचे की यांच्या कुटुंबातला कोण ना कोणी एक माणूस तुम्ही नोकरीला त्या ठिकाणी घेतला पाहिजे, असं आमची सुद्धा भावना आहे. त्याचे प्रस्ताव आम्ही लीड करतोय, ते पुढे पाठवतोय आणि आम्हाला फक्त एकच सांगायचं की रेस्क्यू सेंटर आज ना उद्या आम्ही करतोच आहे पुढच्या काही 90 दिवसांमध्ये. काल मी हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की मी प्रखरतेने हा लढा लढलेलो आहे. इव्हन मनसरचा रस्ता रोकोमध्ये सुद्धा आम्ही सगळी मंडळी एकत्रपणे येऊन हा लढा आपण शेतकऱ्यांचा सर्वांनी लढलाय. डॉक्टर साहेब, प्रश्न आता असा आहे की आपल्या रेस्क्यू सेंटरशिवाय पर्याय नाही. तोपर्यंत आपण सर्वांनी सावध राहावं. गाव बैठक घेऊन गावच्या काही तरुणांनी याच्यामध्ये पिंजरे कुठल्या स्पॉटला लावले पाहिजे. आजही कुठे हॉटस्पॉट आहे, आजही तुम्हाला कुठे 4-4, 5-5 कळपाळे बिबटे पाहायला मिळतात. हे तुम्ही आयडेंटिफाय करून इथल्या सर्व लोकांनी आमच्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि फॉरेस्टचे अधिकारी आता सतर्क झालेले आहेत, कोणी आता हलक्यात घेत नाही. त्यांना माहीत झालेलं की आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेदनादायक झालेल्या आहेत.
त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्व त्याच्यामध्ये अतिशय जबाबदारीखाली उतरावं. आज साहेबांनी जी मदत दिली, मी नेहमी सांगत असतो, ईर्षणवाडीची घटना असू द्या किंवा मुंबईमध्ये एखादी बिल्डिंग पडलेली असू द्या किंवा हे मोठे मोठे तुम्हाला माहिती की पावसाचे प्रलय आले मध्यंतरी, सातारा वाहून गेली, सांगली वाहून गेलं, कोल्हापूर वाहून गेलं. या सगळ्या ठिकाणी पाय रोवून काम करणारा कोण माणूस असेल ना, तर ह्या राज्यामध्ये एकच माणूस आहे, त्याचं नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. काश्मीरात जो हल्ला झाला तुम्हाला माहिती आहे, आपल्या पर्यटक होते तिथं, जे काही समजा बाहेरच्या त्या अतिरेकाने जो काही समजा त्या ठिकाणी फायर केली, त्याच्यामध्ये निष्पाप लोक गेले, हे तिथून तिथं गेले. आज तिथे जाऊन मग ते खरं तर जात पात धर्म हा विषय शिवसेनेला कधीच नव्हता. साहेबांनी तिथल्या मुस्लिम समाजाने साहेबांना एवढं भरभरून प्रेम दिलं आणि दुआ मागितली अल्लाह तालाकडे की बाबा असा माणूस जो माणसातला माणूस आहे, त्यांनी इमिजिएट तिथं त्यांना 1 महिन्यामध्ये घर बांधून त्यांना पाठवा आदेश दिले. मला सांगा, असं जर संवेदनशील नेतृत्व जर राज्यासमोर असेल तर मला सांगा, सर्वसामान्य जनतेला या सगळ्या अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी एक दिलासा मिळतो. कधी कधी काय होतं, ओरड असते की बाबा आम्हाला कोणी विचारत नाही, आमच्याला कोणी पाहत नाही, आमच्यापर्यंत कोणी आमच्या बांधापर्यंत येत नाही. पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आपण काम पाहिलं असेल तर अतिशय संवेदनशील आहे. आज सकाळपासून ही गोष्ट जशी माझ्या कानावर तशी आम्ही भारावून गेलो. आम्हाला एक वेगळे पण त्यांच्या स्वभावातला आणि तो आदर्श आहे. नेत्यांनी कसं वागावं, दुःख पाहिलं तर त्या दुःखाच्या बाबतीमध्ये किती तुम्ही अर्थ भावलेल्या लोकांवर समरस होता, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आहे. आणि त्यांना खरंच म्हणतात की ते लोकनेते आहेत आणि अनाथाचे नाथ आहेत. वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय असो किंवा महिलांच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय असू द्या, लाडक्या बहिणीचे निर्णय असो, काय हे म्हणजे ह्या माणसाला कसं वाटतं की अशा गोष्टी कसं समाजाच्या पुढे याव्यात. आज मी या तिन्ही कुटुंबाच्या वतीने इथला या विभागाचा पालक आमदार म्हणून मी मनापासून त्यांना त्यांच्या कृत्याला आम्ही सगळ्या आमच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना उदंड आयु आरोग्य परमेश्वराने द्यावं. साहेब शतायुष्य व्हावेत, त्यांच्या हातून ही जनसेवा अजून प्रबळ व्हावी अशी सद्भावना व्यक्त करतो. आणि हे तिन्ही कुटुंब साहेबांच्या प्रती आदर व्यक्त करतंय. बिचारे गरीब कुटुंब आहे, शेतकरी कुटुंब आहे, ते काय अशा म्हणजे प्रभावशाली पद्धतीने बोलणारे नाहीत. पण त्यांच्या हृदयाला आम्ही जेव्हा पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा आम्ही पाहिलं, तर साहेबांच्या प्रती त्यांनी जे काय आज जे काय पाऊल उचललं त्याच्या प्रती ते अतिशय अंतःकरणापासून त्यांचे आभार व्यक्त करतायत. मी पण साहेबांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि आम्ही सदैव आमची टीम तयार आहे लोकांच्या अडीअडचणीसाठी. या गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांचे सगळे गुन्हे आम्ही मागे करू एवढा विश्वास देतो. प्रत्येकाने जपा आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या एवढीच विनंती करतो. जय शिवराय. शिरूर प्रतिनिधी प्रदीप बोरा. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.